नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला तर आपण सुरू करूया इयत्ता 10वीचा युनिट 1.4 बी स्मार्ट. बी स्मार्ट इथे या ठिकाणी अॅक्रोस्टिक फॉर्म मध्ये आपल्याला इथं दिलेला आहे. अॅक्रोस्टिक फॉर्म म्हणजे काय की प्रत्येक अक्षराचा या शब्दामधला प्रत्येक अक्षराचा एक वेगळा शब्द तयार होतो आणि त्याचा एक वेगळा अर्थ असतो. तर चला तर आपण हे सुरू करूया बी स्मार्ट या घटकाला. बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स हे काही जिम मध्ये किंवा तालिमेमध्ये घडत नसतात किंवा तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. आणि चॅम्पियन्स जे असतात त्यांच्या आतील गुणामध्ये किंवा त्यांच्यामधल्या असलेल्या कौशल्यामुळे ते काय होत असतात, चॅम्पियन्स होत असतात. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. एक इच्छाशक्ती, एक स्वप्न आणि एक दूरदृष्टी अशा 3 गोष्टी त्यांच्यामध्ये दडलेल्या असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्याचबरोबर त्यांच्याकडे कुठल्या ह्या 2 गोष्टींची आवश्यकता असते, स्किल आणि विल. इच्छाशक्ती आणि कौशल्य ह्या 2 गोष्टींची सुद्धा त्यांच्याकडे आवश्यकता असते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण जी विल असते, इच्छाशक्ती आहे, ती कौशल्यापेक्षा कशी असली पाहिजे, स्ट्रॉंगर असली पाहिजे, प्रबळ असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रिव्ह इन द सेम मॅनर. जे सक्सेस झालेले लोक आहेत, प्रोफेशनल जे आहेत, लोक आहेत सक्सेस झालेले, ते याच गोष्टीवरून ते काय झालेले असतात, सक्सेस झालेले असतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. प्रत्येकाकडे नैसर्गिक गुण असतो, प्रत्येकाकडे एक नैसर्गिक टॅलेंट दिलेला आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. जर का तो टॅलेंट आपण आपल्या आयुष्यामध्ये गोल सेट करण्यासाठी जर वापरला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपण सहजरित्या आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करू शकतो. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. आपण आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करू शकत नाही जर का आपण ते संपादन करण्यासाठी प्रयत्न करत नाही. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल असेट. आणि जे गोल सेट करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज असते. त्या 2 गोष्टी कोणत्या? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. एक ओरिजिनॅलिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये आणि जे गोल सेट केलेले आहे ते सेट करताना काहीतरी मापदंड, स्टेपिंग स्टोन, तुम्हाला काहीतरी एक मापदंड तिथे ठेवायला पाहिजे की तुम्हाला कळेल की तुमचं गोल जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे किंवा कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. गोल पुट ऑन ऍट द हेल्म ऑफ लाईफ. आणि तुम्हाला जे गोल आहे, ते जे ध्येय आहे तुमचं, ते तुम्हाला काय करतं, चार्ज ठेवतं, तुम्हाला प्रेरणा देत राहतं तुमच्या आयुष्यामध्ये सतत. परस्युइंग देम एक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि ते घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वेगवेगळं नॉलेज घ्यावं लागेल. आणि तुमचं जे बेटर चांगलं भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला चांगल्या गोष्टीचं ज्ञान घ्यावं लागेल आणि त्या गोष्टी काय करावं लागतील, आत्मसात करावं लागतील. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रेदर दॅन सिम्पली ड्राफ्टिंग अलोन अँड लेटिंग थिंग हॅपन. जे तुमचे जे गोल आहे ते तुम्हाला काय करतं, तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करत असतं, आयुष्याला चांगलं वळण देतं आणि एक मार्ग तुमच्या आयुष्याला दाखवत असतो. जे नाहीतर काय होतं की जसं आहे तसं त्या पद्धतीने तुमचं आयुष्य जाऊ देत नाही. हे गोल काय करत असतं, तुम्हाला त्यासाठी मदत करत असतं. सेटिंग गोल मे अपीअर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. गोल सेट करणं काही लोकांसाठी खूप सोपं असू शकतं. गोल सेट करणं काही लोकांसाठी खूप सोपं असू शकतं आणि काही लोकांना हे खूप आव्हान देणारं काम असू शकतं. फिअर ऑफ फेल्युअर. हारण्याची भीती काय आपण काय करायला पाहिजे, टाळली पाहिजे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. आणि जर काय एखादं तुमचं गोल जर तुम्ही अचीव्ह केलं नसेल तर हारण्याची भीती काय केली पाहिजे, तुम्ही टाळली पाहिजे किंवा अवॉइड केली पाहिजे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट टू अचीव्ह इन द एंड. आणि सर्वांनी काय करायला पाहिजे, एक लक्षात ठेवायला पाहिजे की ऍट द एंड आपल्याला काहीतरी डिसाईड करायला पाहिजे, कुठलं तरी ध्येय आपल्याला काय करायला पाहिजे, डिसाईड करायला पाहिजे की आपण काहीतरी अचीव्ह करायचे. टू अकॉम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. आणि हे अचीव्ह करण्यासाठी, गोल अचीव्ह करण्यासाठी जे एक्सपर्ट लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, ते आपल्याला त्या 5 स्टेप आहेत ते आपल्याला सांगताना दिसतात. त्या 5 स्टेप कुठल्या, स्मार्ट या अॅक्रोस्टिक फॉर्म मध्ये लिहिलेले जे 5 अक्षर आहेत तेच आपल्याला काय आहेत, त्या 5 स्टेप आहेत. स्मार्ट गोल आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. ही स्मार्ट जे काय एक मेथोडॉलॉजी आहे, एक पद्धत आहे. आता आपण स्मार्टचा अर्थ इथे त्यांनी दिलेला आहे. एस स्टँड फॉर कशासाठी, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. मेजरेबल, एम स्टँड फॉर मेजरेबल. ए स्टँड फॉर अचिव्हेबल म्हणजे तुम्ही अचीव्ह करण्याजोगं.
आर स्टँड फॉर रिअलिस्टिक म्हणजे वास्तवदर्शी असले पाहिजे, अँड टी स्टँड फॉर टाइम बाउंड. तर चला तर आपण पाहूया स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे इथं हेडलाईन दिलेली आहे किंवा गाईडलाईन दिलेली आहे. ठीक आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, विशिष्ट. स्पेसिफिक इन्व्हॉल्व आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. याच्यामध्ये काय करायला पाहिजे की तुमचा जो स्पेसिफिक एरिया आहे, ज्या एरियामध्ये ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगले काम करू शकता किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रावीण्य प्राप्त होऊ शकतं, असा एरिया काय करायला पाहिजे, तुम्ही निवडायला पाहिजे. दे मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. पहा, जो एरिया तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता, त्या एरियामध्ये चांगलं काम करू शकता, तो त्या एरियामध्ये तुम्हाला गोल सेट करणं किंवा त्या याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस अचीव्ह करणं सोपं जाऊ शकतं. इट मेक इट इझियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड द गोल. आणि याच्यामध्ये तुम्हाला मापदंड ठरवण्यासाठी सुद्धा चांगली मदत होऊ शकते, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी किंवा ती गोष्टी स्किल तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा पण यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला मदत होऊ शकते किंवा सोपं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. पहा, इथं उदाहरणार्थ दिलं की आपल्याला जर एखादं घर बांधायचं असेल, एखादी बिल्डिंग बांधायची असेल, तर आपण सुरुवातीला विचार काय करतो की किती लोकांसाठी बांधायची. त्याचबरोबर हिचा एरिया काय, की म्हणजे किती मोठी बांधायची आणि किती लोकांसाठी बांधायची, म्हणजे हे आपण काय करत असतो, तिथं आपण ठरवत असतो. मेजरेबल. पहा, मेजरेबल क्वांटिफाईंग. मेजरेबल म्हणजे काय, मोजण्यासारखं किंवा मोजण्याजोगं. ठीक आहे. मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. पहा, एखादा जर गोल तुमचं मेजरेबल असेल तर तुम्हाला काय होईल की ते गोल आपण किती अचीव्ह केलं, कुठपर्यंत आपण त्या गोलमध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये आपण कुठपर्यंत पोहोचलो हे तुम्हाला कळायला सोपं जातं. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रुव्हमेंट. पहा, बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड तुम्हाला काय करता येईल, त्यामध्ये टिक मार्क करता येईल किंवा बेंचमार्क तुम्ही कुठपर्यंत पोहोचला, कुठपर्यंत तुम्हाला अचीव्ह करायचे आणि कुठल्या एरियामध्ये तुम्हाला प्रोग्रेस करायचं, कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रोग्रेस करायचंय हे पण यामध्ये तुम्हाला काय करता येईल, कळेल, म्हणजे करता येईल तुम्हाला ह्यामध्ये. ठीक आहे. मेजरेबल जर तुमचं एखादा गोल असेल तर ह्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटच्या संधी खूप जास्त असा तुम्हाला कळेल की आपलं कुठं चुकतंय आणि कुठल्या गोष्टीवर आपल्याला काम करायला पाहिजे. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉलमध्ये प्रत्येकाचे जे पोझिशन असतात, प्रत्येकाचे जे स्थान असतात ते तिथं निश्चित केलेले असतात. गोलकीपर असेल किंवा दुसरे जे खेळाडू असतात त्यांचं जे स्थान असतं त्या ग्राउंडवरती एक निश्चित केलेलं असतं. अचिवेबल. बघा, अचीव्ह करण्यासारखं तुमचं काय असलं पाहिजे, गोल असलं पाहिजे. सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लीट इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. पहा, तुम्ही जे गोल तुम्ही ठरवलेला असेल किंवा ध्येय ठरवलेलं असेल ते एक स्पेसिफिक पिरियड मध्ये कम्प्लीट होईल असंच असलं पाहिजे. ठीक आहे. सेटिंग गोल दॅट कॅन बी कम्प्लीट इन द डेझिग्नेटेड टाइम म्हणजे ठरवलेल्या वेळातच ते गोल तुमचं ध्येय जे आहे ते पूर्ण झालेलं पाहिजे. ऑफ्टेन दिस गोल मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. पहा, यामध्ये तुम्ही असं काय करू शकता की छोटे छोटे गोल ठरवू शकता. जर तुमचं एक खूप मोठं गोल असेल, एखादं चांगलं मोठं करिअर घडवायचं असेल तर तुम्ही ते छोटे छोटे गोल ठरवू शकता आणि त्याचबरोबर ते छोटे छोटे गोल अचीव्ह करून एक मोठं गोल जे आहे, म्हणजे मोठं ध्येय आहे तुमचं ते अचीव्ह करू शकता. पहा, जसं की तुम्हाला एक डॉक्टर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 10वी चांगल्या मार्काने पास व्हावी लागेल. त्याचबरोबर मग तुम्हाला 11वी 12वी हे सायन्स फॅकल्टी मधून घ्यावे लागेल. त्यासाठी नीट जेईई च्या एक्झाम तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे तुमचं आता डॉक्टर होणं किंवा इंजिनियर होणं जर स्वप्न असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 10वी चांगल्या मार्काने पास व्हावी लागेल. त्यानंतर तुमचं दुसरं टार्गेट काय असेल की सायन्स फॅकल्टी मधून चांगले पास व्हायचे तुम्हाला 11वी 12वी. ठीक आहे. त्यानंतर तिसरं गोल काय असेल तुमचं की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जेईई किंवा नीट तुम्हाला चांगल्या मार्काने क्रॅक करावे लागेल. त्याचबरोबर तुमचं मग जे डिग्रीला ऍडमिशन घेणं आहे ते चांगल्या मार्काने पास व्हावं. म्हणजे तुमचं जे मोठं ध्येय असेल ते छोट्या छोट्या ध्येयामध्ये विभागून तुम्हाला काय करायचंय ते अचीव्ह करायचंय. म्हणजे मोठ्या हे होईल. ठीक आहे. ऍज स्टुडंट वी कांट बी अ प्रेसिडेंट. पहा, याने काय म्हटलंय की आता जे आपण विद्यार्थी आहात आपण एकदम प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आपण होऊ शकत नाही किंवा पंतप्रधान पण होऊ शकत नाही, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रिच दोज हाईट इन फ्युचर. पण आपण ही एकदम वरची जे शिखर जे आहे ते आपण गाठू शकतो. आपण जे उंच आहे जे प्रेसिडेंट किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आपण भविष्यामध्ये होऊ शकतो. रिअलिस्टिक.
म्हणजे वास्तवदर्शी असलं पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तवदर्शी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. पहा त्यांनी काय म्हणलं, रिअलिस्टिक असलं पाहिजे म्हणजे वास्तवदर्शीच असलं पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल दॅट आर विदिन वन्स करंट स्किल, म्हणजे ते तुमच्या स्किलवर, जी तुम्हाला स्किल येत असेल त्या स्किलवर आधारित असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळणारे खेळाडू असाल तर तुम्ही त्या संदर्भात तुमचं गोल असलं पाहिजे. तुम्ही अभ्यासामध्ये चांगले हुशार असाल तर तुमचंही त्याच क्षेत्रामध्ये तुमचं काय असलं पाहिजे? गोल असलं पाहिजे. तुमचे एरिया ऑफ इंटरेस्ट, तुमची आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच क्षेत्रामध्ये तुमचं काय असलं पाहिजे? तुमचं गोल असलं पाहिजे किंवा तुम्ही करिअर निवडलेलं पाहिजे. आणि ते एक वास्तवदर्शी असलं पाहिजे, म्हणजे की तुम्ही ते अचीव करू शकता किंवा ते आपण काय करू शकतो, त्या गोष्टीमध्ये स्किल आपण कौशल्य प्राप्त करू शकतो, असंच असलं पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाइम. पहा एक्सपर्ट होण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आता एक्सपर्ट होण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. पहा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कौशल्य जास्त चांगलं संपादन करण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो, पण आपण जर म्हणत असाल की लवकरच एखाद्या काही वेळातच मला ते एकदम चांगलं परफेक्ट जमलं पाहिजे, तर हे काय आहे? अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे अवास्तवदर्शी आहे. तुम्हाला जर एखादं कौशल्य प्राप्त करायचं असेल तर ते कसलं असलं पाहिजे? त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. पहा रिअलिस्टिक जे असेल, जे वास्तवदर्शी असेल, तर ते अचीव करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, पण आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? ते गोल आपण किंवा ते ध्येय आपण अचीव करू शकतो. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, म्हणजे डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक आणि अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. If defensive and not aggressive, the goal perhaps lack realism. We must have to clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. पहा की आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याला माइंडमध्ये क्लिअर फिक्स ठेवायला पाहिजे. चित्र काय करायला पाहिजे? एक फिक्स ठेवायला पाहिजे की आपल्याला कोणतं गोल अचीव करायचे, कोणतं ध्येय आपल्याला अचीव करायचे, आणि त्याच दृष्टीने काय करायला पाहिजे? आपल्याला काम करायला पाहिजे. आणि लास्टला जे आहे, टी स्टँड फॉर टाइम बाउंड. पहा एखादं जे ध्येय आहे ते टाइम बाउंड असलं पाहिजे. टाइम बाउंड, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स. टाइम बाउंड असलं पाहिजे, इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर. पहा पॅरामीटर जे मापदंड आहे टाइमचा, तो आपण काय केला पाहिजे? ध्येय सेट करताना आपण लागू केला पाहिजे. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर अराउंड इच गोल. प्रत्येक गोल मागे जे छोटे छोटे गोल तुम्हाला मी सांगितले, त्या छोट्या छोट्या गोल मागे, ध्येयामागे काय असलं पाहिजे? तुमचं एक टाइम बाउंड असला पाहिजे, म्हणजे ते वेळेतच झालेलं पाहिजे. ऍज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. पहा याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तुमचं ध्येयासाठी एक तुम्हाला फोकस निर्माण होतो, आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी, की ते अचीव करण्यासाठी तुम्ही काय करत असता? मेहनत घेत असता किंवा तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत असता. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. पण आपल्याला जर वजन आपलं कमी करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. बट विदाउट कन्सिस्टन्स टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम अ रिअलिटी. विदाउट कन्सिस्टन्स, पहा सातत्य जर नसेल आपल्या कामामध्ये तर आपण ज्या वास्तवदर्शी जे आपण म्हणतो जे गोल आहे त्यापासून आपण काय राहतो? वंचित राहू शकतो. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकेम अ रिअलिटी. जर आपण टाइम बाउंड नसेल आणि एकदम सातत्य जर नसेल तर आपण वास्तवापासून काय, म्हणजे त्या वास्तवापासून आपण काय मुकत आहोत. इट मे बी एक्सरसाइज. पहा आपल्याला काय करायचंय? एक्सरसाइज, व्यायाम, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. आपल्याला काय पाहिजे? डाएट पाहिजे आणि एकदम स्ट्रेस म्हणजे कुठलाही मानसिक ताण नसला पाहिजे, मानसिक ताणतणाव नसला पाहिजे. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंट विदाउट हेजिटेशन, डाऊट अँड इनडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. पहा काय केलं पाहिजे? ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस आणि ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंट विदाउट हेजिटेशन, डाऊट अँड इनडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. पहा हे आपल्याला कुठल्याही मनात संकोच न बाळगता किंवा कुठल्याही प्रकारचा आपण तिरस्कार न करता ह्या गोष्टींचा काय केलेला पाहिजे? सराव केलेला पाहिजे, आणि वेळेच्या आतमध्येच ह्या गोष्टींचा काय करायला पाहिजे? सराव करायला पाहिजे. विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन म्हणजे दूरदृष्टी, विशेष इंटेन्शन म्हणजे उद्देश, आणि ड्रीम्स जे स्वप्न काय आहेत ते खूप महत्वाचे किंवा व्हॅल्युएबल आहेत आपल्यासाठी. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच.
पहा ते काय करत असतात, आपल्याला प्रेरणा देत असतात किंवा ऊर्जा देत असतात आपल्याला, की आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय, आपल्याला ध्येयाकडे आपल्याला पोहोचायचंय. इन ऑर्डर टू गेट देअर हवेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज. आणि आपल्याला काय करायला पाहिजे, इन ऑर्डर टू गेट देअर, आणि ह्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला लाईफमध्ये काय करायला, एक इमेज ठरवायला पाहिजे. डाऊन टू अर्थ, ब्रिंग लाईफ इमेज डाऊन टू अर्थ, आपल्याला जमिनीवरच राहायला पाहिजे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजी. पहा कुठल्याला आपल्याला हवेत न उडता आपले जे स्ट्रॅटेजीज आहेत त्या एक्झिक्यूट करायला पाहिजे. आपली जे आपण जे प्लॅन तयार केलेला आहे, आपण जो आराखडा तयार केलेला आहे, तो आराखडा काय करायचा, आपल्याला एक्झिक्यूट करायचं, म्हणजे त्याची अंमलबजावणी करायची. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आणि आपण जी क्वालिटी आपल्या कामामध्ये जी क्वालिटी देतो आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी, आपण जी एनर्जी खर्च करतो, ते त्याचं रूपांतर कशात होतं, आपल्या रिझल्टमध्ये होतं. जे आपण गोल ठरवलंय ना, त्याचा जो रिझल्ट मिळणार आहे त्या रिझल्टमध्ये. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे काय, तुतारी वाजवण्यासारखं. बघा तुतारीमध्ये काय, इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कॅन गेट एनिथिंग आउट. म्हणजे जोपर्यंत आपण त्यामध्ये काही इनपुट देत नाही, जोपर्यंत आपण त्यामध्ये तुतारीमध्ये हवा फुंकत नाही, तोपर्यंत त्याचा काय होत नाही, आवाज निघत नाही, काय की तुतारी वाजत नाही. असंच याचं पण आहे, जोपर्यंत आपण याच्यामध्ये काय होत नाही, आपण आपला प्रयत्न देत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस काय, अंधारात चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. पहा फाइंडिंग द राईट फुटिंग, आणि अंधारात चालण्यासारखं आहे. त्याचबरोबर आणि अंधारामध्ये चालत असताना चांगले फुटिंग म्हणजे चांगल्या पायवाटा आपल्याला काय करायच्या, शोधायचे आहे. प्रिसाइसली एकदम तंतोतंत मास्टरिंग द स्किल, आपल्याला त्या स्किल ज्या आहेत, कौशल्य ते त्याच्यामध्ये मास्टर करायचे, प्रावीण्य मिळवायचे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जायचं आहे. म्हणजे आपल्या गोलपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हे कशावर डिपेंड आहे बघा, की आपण कशा पद्धतीने आपलं ते ध्येय अप्रोच करतो, कशा पद्धतीने आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, आणि ज्या प्रॉब्लेम आलेले आहेत, आपल्याला अडचणी आलेल्या आहेत, समस्या आलेल्या आहेत, त्या कशा सोडवतो याच्यावर काय आहे, डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. पहा द बेस्ट वे काय आहे, की आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय किंवा कुठपर्यंत आपल्याला जायचंय हे आपल्याला माहिती पाहिजे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण एखादी नवीन स्टेप आपण घेत असतो किंवा समोरचा जर आपण पाऊल टाकत असतो, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आणि ते आपल्याला काय करत असतं, सपोर्ट करत असतं आणि आपल्याला होल्ड अस विदाउट अ क्रॅक, म्हणजे की आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतं, की आपल्याला कुठलाही तडा जाऊ नये, अशा पद्धतीने आपण काय करत असतो, पाऊल टाकत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला कुठलीही गोष्ट सक्सेस करण्यासाठी आयुष्यामध्ये त्या गोष्टींची 5 गोष्टींची आवश्यकता असते. E स्टँड फॉर स्पेसिफिक, M स्टँड फॉर मेजरेबल, A स्टँड फॉर अचिवेबल, R स्टँड फॉर रिअलिस्टिक आणि T स्टँड फॉर टाइम बाउंड. ह्या 5 गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये जर आपण या ज्या मेथड आहेत, ज्या पद्धतीचा अवलंब जर केला तर आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, आणि जे प्रयत्न आपण करतोय त्यासाठी आपल्याला एक नियोजनबद्ध आराखडा आपल्याला तयार करायचा, आणि तो तयार केलेला आराखडा त्याची अंमलबजावणी योग्य आणि काटेकोरपणे जर आपण केली तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच सक्सेस होऊ शकतो. तर चला धन्यवाद. पुढच्या घटकामध्ये आपण लवकरच भेटू.